प्रीतम बारी। कहते हैं कि कोई भी बारी रो, गेंद अगर प्रीतम बारी के हाथ में रही तो लय भारी। प्रीतम बारी विशाल बागुल के लिए। इस मरतबा हल्के हाथों से केवल खेला, गेंद को पुश किया, शॉट मिड ऑन में, कोई रन नहीं। अगदी सर, ज्या पद्धतीने गेल्या मॅच मध्ये प्रीतम बारीनं गोलंदाजी केलेली आता सुद्धा तसंच बघायला मिळते म्हणावं लागेल। प्रीतम बारी, ये हमारा कमेंट्री बॉक्स अदवर शेलार और हमारे मिस्टर भुईर। प्रीतम बारी, स्विंग एंड मिस। क्या कमाल की गेंद थी, आगे की थी, बल्ला जरूर घुमा था वहां पर, लेकिन कटर गेंद थी, बीट करती हुई फ्लॅट स्लिप में। अगदी सर, म्हणावं लागेल ज्या पद्धतीने बॅटरला बीट केलंय तेवढ्याच वेगानं विकेट किपरला सुद्धा या बॉलनं बीट केलं। कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा हलका बॉल बाहेर निघाला, विकेटच्या मागे निघून गेलाय। देखिए, पांचवा छठा मैच है, प्रीतम बारी ने अब तक किसी को भी खुलने नहीं दिया है। कुर्सी बी के भी बल्लेबाज बेबस रहे थे उनके सामने। पटकी हुई गेंद, क्या कमाल की विकेट कीपिंग है, क्या कमाल की विकेट कीपिंग है। 4 डॉट गेंद है, विकेट कीपिंग देखिए क्या कमिटमेंट है। विनीत अंबिरे, क्लास विकेट कीपिंग। विनीत अंबिरे विकेटच्या मागे आहेत आणि क्लोज विकेट कीपिंग बघायला मिळते, तीही प्रीतम बारीच्या वेगवान चेंडूला मात्र त्यांनी स्टॉप केलंय हातात। मुश्किल रहता है इस तरह की गेंदों को पढ़ना। कटर थी, बैकफुट पे गए, हुक किया गेंद को, फील्डर पीछा कर रहे हैं, अब जाके उठाया है, सिर्फ 1 रन। देखिए अकबर, मैं अक्सर कहता हूं कि आप तेज गेंदबाज हैं तो आपके पास यॉर्कर का स्टॉक होना चाहिए, आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए। आपने देखा कितनी जल्दी गेंद आई कि बल्लेबाज उसको टाइम नहीं कर पाए, हालांकि ये गेंद रुक कर आई थी। नक्की सर, म्हणावं लागेल ज्या काही व्हेरिएशन्स आहेत, ज्या काही गोष्टी एखाद्या गोलंदाजाला गरजेच्या आहेत, त्या सर्व काही गोष्टी सर्वगुण संपन्न तो प्रीतम बारी गोलंदाजी करताना बघायला मिळतो। टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण सुद्धा घेतलं। कुंदन खारिक जी ऑनलाइन भिवंडी से हमसे जुड़ चुके हैं, उन्होंने कमेंट्री पैनल और इस स्पर्धा के लिए उप सरपंच चषक के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत आपका। प्रीतम बारी हाथ खुलने के लिए जगह नहीं दे रहे, लेकिन ये बल्लेबाज बहुत ही खतरनाक है। निखिल बागुल 3 मैच में सिक्सर से खाता खोला है। बारी बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, अपील हो रही वहां पर, टोकन अपील, अंपायर टच से मस नहीं। एक्सेलेंट ओवर टर्न फ्रॉम प्रीतम बारी, हैव अ लुक एट दैट, जस्ट पास द बैट। अगदी सर, अप्रतिम षटक ते या ठिकाणी प्रीतम बारीनं हाताळले। अजून सुद्धा आशापूर नजरेनं पंचांकडे पाहतायत, परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम आहे। या ठिकाणी नॉट आउट दर्शवलंय त्यांनी। षटक संपले पहिला आणि धावा आहे स्कोर कार्डवर 1। ऐसे ही थोड़ी जेपी पैनल की सराहना होती है, क्योंकि गेंद थोड़ी बल्ले से दूर रही थी। क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार, फिल्मों में ललिता पवार, तीनों हिट है। वेलकम बैक। 1 ओवर 1 रन। अकबर, आपको लगता नहीं कि पावर प्ले में खरेवली के जो बल्लेबाज थे वो कुछ ज़्यादा ही सावधान रहे? अगदी सर, असंच म्हणावं लागेल, कारण ज्या वेगानं प्रीतम बारीनं गोलंदाजी केली आहे, व्हेरिएशन्स बघायला मिळाले। एक शॉट ऑफ लेनचा चेंडू प्रचंड वेगानं हाताळला होता। सर्व काही गोष्टी सर त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाल्या, ज्या कारणाने मात्र धावसंख्या त्याने रोखून धरली आहे। काल सुद्धा पहिल्या षटकात गोरसाई विरुद्ध फक्त आणि फक्त त्याने 1च धाव दिली होती। मेरे साथ एक्सपर्ट्स कमेंट्स के लिए अदवर शेलार वाड़ा को बिलोंग करते हैं, अच्छा नॉलेज है कम एज में। गेंदबाजी में दूसरा मोहरा करण अंबीर है, फास्ट एंड फ्यूरियस बॉलर। विशाल बागुल के लिए बैकफुट पे गए, कट करना चाहते थे, मोटा सिरा, पहले बाउंस पे गली में गेंद, रन पूरा। वेगवानतेने या ठिकाणी पाहिलं तर चेंडू हाताळण्याचा तो प्रयत्न केला होता, बॅटची एज घेतलेली आणि तदनंतर तिकडे मागे मयूर मर्दे होते, जे
त्या ठिकाणी मात्र खूप अप्रतिम कामगिरी पार पाडतो. I think there is an extra pace and extra bounce. Interesting to see in replay. Have a look at that. Wide as ball is traveling high in the air, but one bounce to gully. गलीचा खेळाडू त्या ठिकाणी होता सर, त्याने फिक्स सुद्धा केलेली. हलक्यानं मात्र यष्टा मिस झाल्यात आणि एक सिंगल कंप्लीट केली. अथवा टेलिकास्ट के बारे में आपका क्या कहना है प्रिंस मूवीज के? अगदी सर, आम्ही गेल्या 7 दिवसांपासून उल्लेख करतोय. अनेक यूट्यूबवरनं आम्हाला व्हॉट्सअपपर्यंत कमेंटसुद्धा आल्या प्रेक्षकांच्या. खूप अप्रतिम लाईव्ह स्ट्रीमिंग ती बघायला मिळाली. कारण या ग्रामीण भागामध्ये सर खूप कमी वेळा आपण अशा पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट ते मात्र पाहत असतो. आणि आज गेली 8 दिवस 8 रात्र प्रिंस मूवीजनी मात्र अप्रतिम काम ते पार पाडले. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले प्रिंस मूवीज को. ऑफिस नाम के बहुत बाहर चले गए थे, शॉट ऑफर नहीं किया. अंपायर बल्लेबाजों ने डीआरएस लिया है. अंपायर देखना है कि ये डीआरएस किसका है. अंपायर ने खुद पूछा है. यस, इट्स अ फेयर डिलीवरी. कहते हैं लाइन बिलोंग्स टू अंपायर. जेपी ने उस रिप्ले को देखा था. लाइन बिलोंग्स टू अंपायर. जयेश पाटिल वाड़ा एसोसिएशन कहते हैं कि अच्छा स्ट्रोक है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है, एक ही रन मिलेगा. बढ़िया शॉट खेला था बॅट्समॅन निखिल बागुलने. निलेश पडवळे वायरमन जे आहेत या ठिकाणी आपण मंचाच्या मागे जायचं आहे. त्या ठिकाणी अनिल गंगड ते आपली वाट पाहत आहेत. निलेश पडवळे वायरमन आपण मंचाच्या मागे जायचं आहे. त्या ठिकाणी आपली वाट पाहिली जाते. रन बड़े शॉट में नहीं आ रहे हैं. उसका कारण है कि बॉलिंग बहुत ही टाइडी हो रही है. बल्लेबाजों के पैरों में उन्होंने बेड़ियां पहना दिए. तेज गेंद बॉल, क्या कमाल की गेंद थी. डंडा गया सैर करने. प्रचंड वेगवान बॉल तो मैदानामधनं बघायला मिळाला. जितक्या वेगानं मात्र चेंडू हाताळला होता तितक्या वेगानं ही यष्टी उडताना बघायला मिळते. परतावर लागेल माघारी. विशाल बागुलच्या खेळीचा अंत. गेल्या मॅचचा सुपर हिरो तो यावेळी मात्र सर स्वस्तात बाद होतोय. ये जो अंबिरे है ना, अंबिरे है ना, ये सरनेम में बहुत क्या बोलते ताकत है. आप प्रजोत अंबिरे को देखिए, पालघर एक्सप्रेस. टेस्ट मैच चैंपियनशिप जो हुआ था 70-70 का, उसमें क्या बॉलिंग की थी. ISPL में प्रजोत अंबिरे ने क्या बॉलिंग की थी. अगदी सर असंच म्हणावं लागेल. कारण अंबिरे आणि त्याच अंबिरेज नावात सरनेमचा खेळाडू तो मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. आणि सर संघाचे कॅप्टन आहेत कालच्या दोन्ही. करण अंबिरे, भरत बागुल के लिए. एक मिनिट थांबायचं आहे सर, एक मिनिट थांबायचं. ज्योतिताई ठाकरे मॅडम त्या या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी मुख्य मंचाच्या दिशेनं आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यांची उपस्थिती ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं आणि या ठिकाणी आगमन झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्राच्या उपनेत्या आदरणीय ज्योतिताई ठाकरे यांचं आगमन होते. त्यांच्या सोबत उद्योजक दीपकजी ठाकरे साहेब स्वतः SP संदीप पाटील पाहुण्यांना घेण्यासाठी गेलेले आहेत. वेलकम. अगदी ताईंना आज मी सकाळी मेसेज केला होता आणि अगदी शिवसेना भवनामध्ये होत्या.
सूरज किती वेळ झाला तरी या स्पर्धेला ही संदीप भाऊंसाठी बी येणार आणि ताई आल्या. रश्मीताई ठाकरे यांच्या सोबत करण अंबिरे यांच्या सोबत होत्या आणि या स्पर्धेला शब्द दिला आणि पोहोचलेले आहेत. वेलकम मॅम, आपलं हार्दिक स्वागत. करण अंबिरे रिवर्स खेला है, एलिवेशन नहीं है, जाल में फंस गए. देखिए मैं अक्सर कहता हूं कि रिवर्स स्वीप और रिवर्स शॉट दो धारी तलवार है. सर असंच म्हणावं लागेल. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं सर, पहिल्या बॉलवर भरत बागुल यांनी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलेला. आल्या आल्या मात्र अशा पद्धतीचा फटका आणि करण अंबिरे सर जो सध्याच्या घडीला वेगावर स्वार आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये अशा पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करणं ते त्याला थोडंसं कठीण झालं, ज्या कारणाने या ठिकाणी त्यांना परतावं लागले माघारी. बिल्कुल. देखिए मैं हमेशा कहता हूं कि रिवर्स शॉट या रिवर्स स्वीप दो धारी तलवार है. बनी तो बनी, वरना अब्दुल गनी. अगदी सर असंच म्हणावं लागेल. 26, 27, 28, 29 गातेशच्या मैदानावर रजनी क्रिकेटचा सोहळा तो आपल्या भेटीला येणार आहे. आणि मैत्री ग्रुपकडनं आपण रजनी क्रिकेट अर्थातच नाईट क्रिकेट ती आपण स्पर्धा पाहणार आहोत 26, 27, 28, 29 याच महिन्यामध्ये. या तारखेला मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. नए बैटर वैभव भुईर गर्म पानी में आए हैं, जबकि हैट्रिक गेंद है करण अंबिरे की. कल डबल हैट्रिक किया था हर्ष ने. करण अंबिरे क्या कैच होगा? नहीं, फ्लाई स्लिप से पहले ही गेंद टिप्पा खाई, बच गए वहां पर वैभव भुईर. 2 ओवर की समाप्ति, रन बने केवल 4. मैदान में खेल क्रिकेट का हो रहा है, लेकिन स्कोरबोर्ड फुटबॉल का चलता हुआ. अगदी असंच म्हणावं लागेल सर, कारण धावसंख्या ती पहिली आपण बघायला मिळते 4 आणि 2 विकेट्स त्या गमवाव्या लागल्यात. आणि सर जी स्पर्धा आपण आत्ताच अनाऊन्स केली त्याही स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येणार आहे, अशी माहिती या ठिकाणी धनेश साने आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यह संदीप पाटिल जी 26, 27, 28, 29 जो रजनी क्रिकेट की स्पर्धा है उसके इनाम को अनाउंस कीजिए, फॉर्मेट भी अनाउंस कीजिए. तर मुख्य मंचावर आपण या ठिकाणी एक दिग्गज सन्मान करणारा शाही सन्मान, शब्दाला जागणाऱ्या आणि सर्वसामान्यांतून महाराष्ट्राच्या संपूर्णपणे दौरा करणाऱ्या, अगदी बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे त्या चोखपणे पार पाडणाऱ्या शिवसेनेची एक जबरदस्त तोफ म्हणून व्यक्तिमत्व शिवसेना उपनेत्या माननीय सौ ज्योतिताई ठाकरे यांचा शाही सन्मान या स्पर्धेचे मुख्य जात आहे. तर दीपकजी ठाकरे साहेब उद्योजकांचा सन्मान, तुषारजी पाटील एसपी ग्रुप टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. असं म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, तर यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचाही हात असतो, असे आदरणीय आमचे दीपकजी ठाकरे भाऊ आहेत, उद्योजक. वेलकम. एसपी ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. आपण या ठिकाणी या स्पर्धेला निमंत्रणाला मान देऊन भेट दिली. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सूरज. बैक टू क्रिकेट. प्रीतम बारी को कंटिन्यू रखा गया है और अदवर बैंजो थांबा. बैंजो स्टॉप. गेम प्लान बिल्कुल बैंजो थांबा. बैंजो गेम प्लान बिल्कुल साफ है.
काशवी 11 खरली टीम आपल्याला वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं वॉर्निंग आहे, आयोजकांकडनं सुद्धा वॉर्निंग आहे. बँजो मी बजाव बोलल्यावर वाजवायचं आहे. ओके, प्रीतम बारी, गेम प्लान साफ, दबाव बढ़ाना चाह रहे हैं. कटर हल्के हाथों से खेला, शॉर्ट फाइन लेग पे गेंद को उठाया, रन पूरा. अगदी वेगानं सर म्हणावं लागेल त्या ठिकाणी. अगदी हलक्या हातानं स्टिअर करण्याचा तो प्रयत्न वैभव बागुलकडनं केला गेला होता, जो मात्र 2 विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि वेगानं एक सिंगल ती त्याने त्या ठिकाणी कंप्लीट केली. आणि तदनंतर पाहिलं तर निखिल मधुकर बागुल सर याला स्ट्राइकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न तो केला जातोय. यस, लेकिन देखिए थोड़ी मत जुटानी होगी, रिस्क लेना होगा. हर टाले की एक चाबी रहती है, हर गेंदबाज की एक कमजोरी रहती है, उस पे वार करना होगा, क्योंकि लोहा गर्म होती है तो ही वार किया जाए. अगदी सर असंच म्हणावं लागेल. धावसंख्या ती कुठेतरी कमी झाली आहे, थांबली असं म्हणावं लागेल. 5च धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रीतम बारी, निखिल बागुल से काफी अपेक्षा है. इस मर्तबा ग्लांस करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, 1 रन. एक बात है, आपको कुछ ना कुछ जतन करने होंगे जब रन आएंगे. कबूतर के आंख बंद करने से बिल्ली भाग नहीं जाती. अगदी सर असं म्हणावं लागेल. सिंगल डबल्स त्या मैदानात येत आहेत, परंतु मोठे फटके ते सुद्धा गरजेचे आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे सर मयूर मर्देसारखा ओपनर आहे, ज्याने गेल्या 2 मॅचचा विचार केला तर एक हाती किल्ला लढवत ती मॅच आपल्या बाजूने खेचली होती. 6 पे 2. प्रीतम बारी, फिर बढ़िया गेंद, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. बल्लेबाज समझ ही नहीं पा रहे, पढ़ ही नहीं पा रहे गेंदों को. अगदी सर ज्या पद्धतीने प्रीतम बारीची गोलंदाजीचा आपण विचार केला तर सातत्यपूर्ण व्हेरिएशन्स करतो. एक चेंडूमध्ये रॅपिड त्याच्याकडनं बघायला मिळतोय, पुढचा बॉल कट केला जातो, एक खोलवर बघायला मिळतोय, तर एक शॉट ऑफ लेनचा चेंडू बघायला मिळतोय. सर्व काही गोष्टी यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये बघायला मिळत आहे प्रीतम बारीच्या. एक बात ये भी है कि वाड़ा क्रिकेट एसोसिएशन से टॉप टीम आई है, लेकिन ओपन ग्रामीण से उनके सामने टॉप टीम है. अगदी सर एक फॉर्मॅट मधला ग्रामीणमधील एक महत्वपूर्ण आणि मोठा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रीतम बारी, इस मरतबा बैकफुट पे गए, हमट किया, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम, फिर मिस टाइम. अगदी सर फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निखिल बागुल यांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु प्रॉपर टायमिंग ते होत नाहीये, कारण वेगाने मात्र प्रीतम बारी फलंदाजाला बीट करतायत. त्यांचा प्रचंड वेग तो फलंदाजाला समजायला कुठेतरी थोडेसे कमी पडतात बॅटर्स. मुझे तो लगता है कि बल्लेबाजों की दुखती नस को पकड़ लिया है प्रीतम बारी ने. अगदी असंच म्हणावं लागेल सर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावा त्या कुठेतरी थांबवून ठेवल्यात, रोखून धरल्यात. प्रीतम बारी, आपकी बार खराब गेंद, दूर चले गए, वाइट. डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार. स्कोर 9 पे पहुंचा. अगदी सर एक एक्स्ट्रा धाव ती स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना बघायला मिळते. धावफलक आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर जोडलं गेले 9. सूरज उर्फ पांड्या यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ल बागुल यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकाराला खरिवली संघासाठी. प्रीतम बारी, वैभव भोईर के लिए. ओह, एक्स्ट्रा बाउंस, वाओ, क्या गेंद थी. गुडलेन पे पड़ने के बाद ये देखिए क्या कांटा बदला था गेंद ने. सर वा टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघाला आणि अनएक्सपेक्टेड बाउंस तो सुद्धा या बॉल मध्ये मिळाला. बिल्कुल, प्रीतम बारी अपने तरकश के सारे तीर निकाल रहे हैं, सारे निशाने लगा रहे हैं. सर असं म्हणावं लागेल, तोही त्याच्या गोलंदाजीतला सर्वोत्तम स्पेल तो मैदानात हाताळतोय. फाइनल है ना. आपकी बार गति परिवर्तन, वो भी बल्ले पे नहीं आई, हालांकि बहुत छोटी गेंद थी, रन पूरा होता हुआ. देखिए जब आपकी चलती है ना तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती है. अगदी सर हालांकि बहुत छोटी गेंद थी, लेकिन अंदर कटी थी. बघा 2 चेंडू आपण लाईव्ह स्क्रीनवरनं पाहिले. गेला बॉल पाहिला तर सर बाहेरच्या दिशेनं वळला होता आणि हा चेंडू आपण पाहिला तर बघा पहिला बॉल वाईड ये बाहेर निघालेला. टेलीकास्ट है. मुंह की बात, पहली गेंद लेग कटर और ये ऑफ कटर, कितनी खतरनाक गेंद थी, चेहरे का नाप लिया था. अगदी अप्रतिम लाईव्ह स्ट्रीमिंग ती या ठिकाणी केली जाते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. प्रथमेश पाटील आणि त्याची संपूर्ण एंटायर टीम. क्या कमाल की बॉलिंग.
चेहरे का नाप लेती हुई गेंद। बल्लेबाज भी तो कह रहे होंगे चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना। लेकिन ये दिल में उतरने वाली गेंदबाजी तो प्रीतम बारी की है। वाह, क्या खूबसूरत चांद दिखाया जा रहा है। रोज रातों को सितारों की नुमाइश में खलल पड़ता है, चांद तो पागल है, अंधेरे में निकल पड़ता है। वाह क्या बात है। 10 रन 2 विकेट। गेंदबाजी में एक और परिवर्तन, आयुष बारी आए, एक बारी गए दूसरे बारी आए, लेकिन बल्लेबाजों की कब बारी आएंगी? बॅटर्सला उभं केलंय, थांबवून ठेवलंय सर, धावा कुठेतरी रोखल्यात, अजिबात मोठे फटके ते मात्र लुप्त पावताना बघायला मिळालेत। इस मर्तबा दूर चले गए हैं, वाइट का रन 11 पे पहुंचा है स्कोर, 2 विकेटों के नुकसान पे, 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अगदी सर, एक धाव एक्स्ट्राने या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड पुढे जाताना आपण पाहिलं, थोडासा शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, तो बराच लांब गेलाय, ज्या कारणाने एक धाव ऍड झाली आहे। बड़ा शॉट लगाना तो वहां से एक शोर उभरेगा। काफी सपोर्टर्स हैं वहां पर, उन सभी का हार्दिक स्वागत, खरीवली के तमाम सपोर्टर्स। खूप मोठ्या संख्येनं सर प्रेक्षक आलेत सपोर्ट करण्याकरिता, त्यांच्या गावचे पाठीराखे आलेत, कारण सर इथून अगदी जवळ आहे ते गाव। आणि आज भल्या मोठ्या संख्येनं आपण पाहिलं तर काशवी 11 खरिवली संघाला बॅक करण्याकरिता त्यांचे पाठीराखे म्हणूयात, त्यांचे चाहते म्हणूयात, ते मात्र उपस्थित झालेत। वाड़ा क्रिकेट में मैंने एक बात देखी कि फील्डिंग बहुत लाजवाब है, बैटिंग बहुत लाजवाब है। इस मर्तबा बैकफुट पे गए, गेंद को उन्होंने हुक के अंदाज में खेला था, बैडमिंटन स्ट्रोक कहते हैं इस तरह के शॉट को, जो हुक के टाइप में सामने खेला जाए। 2 रन आते हुए स्कोर में, स्कोर 13 रन 2 विकेट। मेरे ख्याल से अंपायर्स कह रहे हैं 1 फॉर दी ओवर, एक बाउंसर आप कर चुके। फर्स्ट बाउंसची वॉन ती या ठिकाणी गोलंदाजाला दिली गेली आहे। बढ़िया गेंद, तेज तरार गेंद, बल्लेबाज की नींद उड़ाती हुई विकेट कीपर के पास। अभी तक तो ऐसा लगता है कि खेल बल्लेबाज और गेंदबाज के बीच ही खेला जा रहा है। ये हमारे तमाम दर्शक त्या ठिकाणी पाहू शकाल, या स्पर्धेचे आयोजक ते बघायला मिळत आहेत, रोहित सुतार, दीक्षित पाटील। ओह, बाल बाल बचे, रन जरूर आया है, वाइट का 1+1। आइए देखते हैं क्या कुछ हुआ। 2 रन आए हैं वाइट पर, एक भाग के लिया है। थैंक यू। बहुत कम देखने को मिलता है कि बेंजो वाइट पे भी बचता है। ये देखिए, हजारों समर्थक सपोर्टर्स वहां पर इंतजार कर रहे हैं, निखिल बागुल के बल्ले से कोई बड़ा शॉट है। हालांकि बहुत अच्छे टच में निखिल, स्विंग करने की कोशिश, सवाल पूछा, हाउ इज दैट, ऊपर। पहले तो अंपायर कह रहे हैं लेग बाय, गेंदबाज सामने आ गया था बॉलिंग करके, और वैसे भी मेरे ख्याल से हाइट फैक्टर भी रहा है। ये देखिए, पैक्ड आउट। निखिल बागुल भी ऑफ कलर लग रहे हैं इस इनिंग में, असं म्हणावं लागेल सर। ज्या फॉर्म मध्ये होता, आपण गेल्या काही मॅचेस त्याला पाहिलं, अगदी सुरुवात ज्याने षटकाराने केली होती गेल्या 3ही मॅचेसची, तो मात्र निखिल बागुल थोडासा शांत बघायला मिळतो या मॅच मध्ये, त्याला रोखून धरलंय, कारण गोलंदाजी सर तेवढी अव्वल बघायला मिळाली आहे। शिकंजा कस लिया है गेंदबाजी ने बल्लेबाजों पर। निखिल बागुल 6 में 3 और 7 में 4 वैभव भोईर। धावसंख्या थांबवली आहे, रोखलंय। बारी इस मर्तबा तान दिया आसमान में, लेकिन फील्डर वो भी आउट। परदावा लागेल माघारी, 1 मोर विकेट डाऊन, वैभव भोईर।
मुकाबला खिताबी जंग बैटल ऑफ चैंपियन। नए बैटर इस वक्त राहुल पाटिल आए हैं। हालांकि बॉलिंग पिछले मैच में गजब की थी, 2 ओवर 4 रन 4 विकेट। पंद्रह रन 3 विकेटों के नुकसान पर। क्रिकेट का मौसमी एटमॉस्फियर यहाँ पे नजर आ रहा है। आयुष बारी, स्लॉक स्वीप है, गेंद हवा में है, फील्डर पीछे लेकिन नहीं पहुंच पाए। इस बीच 2 रन आए हैं, तीसरे के लिए जा चुके हैं बैट्समैन। वहां पर फील्डर ने थोड़ा सा अपने पैरों से गेंद को बाहर किया था। अगदी सर वेगानं त्या ठिकाणी पाहिलं पण तर 3 धावा कंप्लीट केल्यात आणि बघा जल्लोष मात्र तो कंटिन्यू चालू आहे। आज सर 100% खरिवली गावामध्ये मिरवणूक निघणार। देखिए क्रेडिट भी जाता है खरौली की इस टीम को, क्योंकि वाडा क्रिकेट एसोसिएशन फॉर्मेट की वो चोटी की टीम है। 18 रन 3 विकेटों के नुकसान पे। बोल्ड, एक और विकेट, रफ्तार का कहर बारी का। एका बाजूने आपण पाहतोय वेदांत 11 टाकटी डहाणू जो संघ आज पुरस्कृत केलेला आहे। वाडा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मिस्टर कैलाजी तरे यांनी, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर काशवी 11 खरिवली म्हणजे जे खेळाडू सर मैदानामध्ये आपण पाहतोय राहुल पाटील यांच्या मुलीचं ते नाव आहे आणि ते मात्र सातत्याने या संघाला मात्र प्रमोट करतात त्यांच्या मुलीच्या नावाने। आणि दोन्ही बंधू सर मैदानामध्ये आहेत, राहुल आणि रोहित। आखिरी रास्ता, डेथ ओवर 18 पे 4। कल के डबल हैट्रिक गेंदबाज बुर्शीदी के सामने जिन्होंने डबल हैट्रिक किया। पहली गेंद कट करने की कोशिश, अंदर लगी, रूबी कट, कोई रन नहीं। हर्ष अंबीरे ने कल डबल हैट्रिक किया था बेस्ट ऑफ बुर्शीदी के सामने आखिरी मैच में। आणि सर जेव्हा मयूर मर्देला मॅन ऑफ द मॅच वितरित केले तेव्हा तो म्हणाला की आम्ही या मॅच मधून बाहेर चाललो होतो, परंतु हर्ष अंबीरेने आम्हाला मॅच मध्ये आणलं। बिल्कुल, कल बहुत ही कातिलाना गेंदबाजी थी उनकी। इस मर्तबा गेंद को आसमान में खेला है, एक और विकेट। अजून एक विकेट या ठिकाणी बघायला मिळते। शरीरापासून लांब चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिकडे तैनात होते, ज्यांनी कंप्लीट केली कॅच। शॉट को देखना चाहेंगे, मेरे ख्याल से वाइड लाइन के ऊपर से गेंद को शॉट खेला था। ये देखिए, इतने दूर से जब आप खेलेंगे तो फिर कहाँ एलिवेशन होगा। दीपक सुतार आपको पता है, कमेंटेटर कह सकते थे यहाँ के बैट्समैन कसारा में और गेंद करजत में। अगदी सर असंच म्हणावं लागेल। हुक करने की कोशिश, लगातार रन 1 आता हुआ, कुल मिलाकर 19। ये हमारे तमाम दर्शकों को दिखाया जा रहा है, जहाँ जगह मिली है वहाँ बैठे हैं। ये बैठने का बहुत अच्छा अंदाज रहता है जब आप नीचे बैठते हैं। उसको क्या कहते हैं अदवर, फसकल टाकून। यस सर, जिथे जागा तिथे प्रेक्षक आणि बसायला भेटेल तिथे प्रेक्षक बसण्याचा प्रयत्न करताय। सर या तालुक्यातली आपण मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय। 19 रन 5 विकेट। आपकी बार उड़ाया गेंद को, लेकिन फिर विकेट।
जो कोशिश कर रहा है वो आउट हो रहा है. अगदी सर असंच म्हणावं लागेल. पुनश्च एकदा पाहिलं आपण तर त्या फटक्यामध्ये गेलेले फुलटॉस बॉल मात्र खेळाडू क्षेत्ररक्षक बरंच अंतर कापत आलेले सर म्हणावं लागेल आणि त्यांनी मात्र अप्रतिम कॅच कंप्लीट केली है. देखिए अतवर वो देख कहाँ रहे थे, शॉट देखिए, फिर से रिप्ले हम देखते हैं. वो देख रहे थे मिड विकेट पर. बैट्समैन जहाँ खेलता है वहाँ देखना शुरू करता है और गेंद गई लॉन्ग ऑन पे. देख कहाँ रहे देखिए और गेंद कहाँ गई. वाह क्या बात आहे. या सर्व काही गोष्टी सातत्याने आम्ही म्हणतो. आमच्या सोबत आज मात्र समालोचन कक्षामधनं लेजंड कॉमेंटेटर सिद्दीक भाबे सर या सर्व काही गोष्टी पोहोचवत आहेत. आपके बार स्टीयर किया है, पीछे निकल गई है, 4 रन. आता सर जोरात आवाज येणार तिकडनं, यात काही शंका नाहीये. सर यावेळी फलंदाज बॅटिंग करण्याकरिता आलेत नरेश बॅटर आलेत आणि त्यांनी एक बॉलला कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेनं बॉल गेला आणि चौकाराकरिता ट्रॅव्हल झालाय. और ये देखिए एक चौका लगा लेकिन सपोर्टर्स और बेंजो वाले ने 4 चौके का बजाया. अब की बार फिर से उसी तरफ खेला है. बैकअप अच्छा है और यहाँ पर एक बैट्समैन और रन आउट होता हुआ. आणि सर ते 40+ चे खेळाडू आहेत. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य सुद्धा आहेत. ये देखिए बल्ले की टो से गेंद लगी थी, फिर मिसफील्ड. और सुनील गावस्कर हमेशा कहते हैं नेवर टेक अ चांस ऑन मिसफील्ड. तर या ठिकाणी आपण पाहता मेगा फायनल दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पोहोचणार आहोत. तत्पूर्वी या स्पर्धेला वेळात वेळ ज्यांनी मात्र दिला, या स्पर्धेला भेट दिली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्राच्या शिवसेना उपनेत्या आदरणीय ज्योतिताई ठाकरे यांनी भेट दिलेली आहे. तर नक्कीच मी त्यांना विनंती करेन की आपण या 2 लाखाची स्पर्धा या ग्रामीण भागामध्ये संदीप पाटील, सानिका पाटील मॅडम उपसरपंच, संपूर्ण SP ग्रुप यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि अगदी बघितलं आपण तर या ठिकाणी आपण आला. ताई, कसं वाटतं आपल्या सगळ्या हजारोच्या प्रेक्षकांना या ठिकाणी पाहताना? बँजो ओके, ते एन्जॉयच करतील. नाही, त्यांचं बरोबर आहे. खरं तर खेळ सुरू असताना अशा प्रकारची भाषणं कोणाला अपेक्षित नाही आहेत. त्यामुळे तो आनंद व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आहे. आताच खरिवली संघाने ही 5 ओव्हर खेळलेले आहेत. राहू दे नाही, वाजू दे. चिंचगरकर, मला वाटतं डोंगस्ते आणि चिंचगरचे सगळे पाठीराखे आहेत. खरं तर खेळ कोणताही म्हटला की त्या खेळामध्ये व्यत्यय नको असतो. अगदी आलेला ब्रेकही माझ्या क्रीडा रसिकांना नको असतो आणि त्यामुळे त्यांचा जो उत्साह आहे, आनंद आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. आज आमच्या बिलोशी गावामध्ये SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषकाच्या निमित्तानं इथे यायची संधी मिळाली. खरं तर कालच इंडियाने फायनल मारले आणि त्यामुळे उत्साह आणखीन द्विगुणित आहे. खेडोपाड्यामध्ये विशेषतः क्रिकेटबद्दलचं प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतं. बट आय एम व्हेरी हॅपी की या ठिकाणी फक्त दर्जेदार क्रिकेट खेळणारी मंडळीच नाही आहेत, त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला अंपायर जे आहेत ते आणि आमचे कॉमेंटेटर ज्यांचं अतिशय सुंदर असं समालोचन या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये आहे. अनेक गावातली मंडळी या ठिकाणी आलेत. मला वाटतं स्पर्धेचं 3रं वर्ष हे यंदाचं आहे आणि दरवर्षी ही स्पर्धा एक नवीन टप्पा गाठते. पहिल्या वर्षी ज्यावेळेला ही स्पर्धा झाली त्यावेळेला 50,000 रुपयाचं पारितोषिक होतं. गेल्या वर्षी 1 लाखाचं पारितोषिक होतं आणि यावर्षी तब्बल 2 लाखाचं पारितोषिक देणारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातली ही एक सर्वोत्तम चांगली स्पर्धा आहे, जी क्रीडा रसिकांना, क्रीडा शौकीनांना आणि खऱ्या क्रीडापटूंना, आमच्या क्रिकेटच्या
सगळे जे खेळपटू आहेत या सगळ्यांना, मग ते आमचे गोलंदाज असतील, आमचे फलंदाज असतील, त्यांना सगळ्यात चांगली संधी देण्याचं हे मोठं व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच SP ग्रुप सातत्यानं दर्जेदार खेळासाठी प्रसिद्ध आहे. आज ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यामधून मला वाटतं 60 संघापेक्षा जास्त संघ या ठिकाणी खेळून गेलेत. आपण फायनलची पॅच पाहतोय जी खरिवली आणि त्याचबरोबर डहाणू या 2 संघांमध्ये आहे. पण एक आहे की युवकांमध्ये हा जोश असला पाहिजे, युवकांमध्ये हा उत्साह असला पाहिजे. हाच उत्साह पुढे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये येतो आणि आपल्याला ते पाहायला मिळतं. त्याचं उदाहरण सन्माननीय संदीप पाटील यांच्या सौभाग्यवती सानिका पाटीलजी यांनी जेव्हापासून कार्यभाग हातात घेतला तेव्हापासून बिलोशी आणि या संपूर्ण परिसरात झालेला जो काही विकास आहे तो विकास आम्ही पाहतोय. विशेषतः महिलांसाठी, कारण कालच जागतिक महिला दिन झाला. ST स्टँडची व्यवस्था नसताना ती ST स्टँडची व्यवस्था सानिका मॅडमच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा. केवळ स्टँडची नव्हे, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला येणाऱ्या प्रवाशांसाठी लाईटची व्यवस्था, गावामध्ये पेवर ब्लॉक याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही खेळाला सुरुवात केली, एकदा तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने खेळायला सुरुवात केली की समाजकारणात तुमचं पाऊल अग्रेसर होतं आणि आमच्या परिसरातल्या सगळ्यांचं पाऊल समाजकारणामध्ये अग्रेसर व्हावं म्हणून संदीपजींच्या माध्यमातून हा जो संपूर्ण SP ग्रुप आयोजित एवढं मोठं व्यासपीठ या सगळ्या क्रिकेट रसिकांना दिलं आहे त्याबद्दल SP ग्रुपचं आणि या ग्रुपमधील सगळ्या सदस्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. खरं तर उशीर खूप झाला होता. आज सेनाभवन मुंबईला मी गेले होते, तिकडनं निघायला उशीर झाला. ST पोहोचली ती जवळजवळ 12:30च्या आसपास आणि इकडे यावं की नाही हा प्रश्न होता. पण एक सकाळचं वाक्य माझ्या मेसेजवर पडलं होतं की ताई कितीही उशीर झाला तरी तुम्ही या स्पर्धेसाठी आलं पाहिजे आणि ते वाक्य होतं सूरजदादाचं. सूरजदादासारखी अनेक चांगल्या पद्धतीची कॉमेंट्री करणारी या भागातली मंडळी तयार झाले आहेत जी केवळ आमच्या भागात नव्हे, आय एम व्हेरी प्राऊड अबाउट दॅट, की केवळ या भागात नव्हे आज महाराष्ट्रामध्ये कॉमेंट्री करण्यासाठी माझी पोरं तयार झाले आहेत याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागामध्ये खेळताना अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात, पण त्या सगळ्या संकटावर मात करून ग्रामीण भागातला युवक, विशेषतः परवाची मॅच आमची बिलोशीची ज्याने आम्हाला जिंकून दिली तो पियुष, अगदी 13 वर्षाचं पोरगा आहे हे, 8वीला शिकत असलेलं, आणि किती अभिनंदन करावं या मुलाचं मला असं वाटतं. SP ग्रुपच्या माध्यमातून या ज्या क्रिकेटच्या शौकीनांसाठी, रसिकांसाठी या स्पर्धा होतात, भविष्यात याच ग्राउंडमधला एखादा आमचा पोरगा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करेल असा विश्वास मला वाटतो. या ठिकाणी आपण मला बोलवलं, मला सन्मानित केलं आणि ही संपूर्ण मॅच मी बघितल्याशिवाय जाणार नाही फायनलची हे तुम्हाला आश्वासित करते. थांबते, पण थांबताना आभार म्हणणार नाही, त्यामध्ये भार असतात. मी धन्यवाद बोलणार नाही, त्यामध्ये वाद असतात. पण क्रिकेटच्या माध्यमातून संदीप पाटील यांच्या पत्नी सानिका, संपूर्ण SP ग्रुप आणि बिलोशीकरांनी ठाणे आणि पालघरच्या हृदयामध्ये जे नातं निर्माण केलं आहे त्याबद्दल ऋण व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या समवेत मनोगत व्यक्त केलं उपनेत्या शिवसेना उपनेत्या महाराष्ट्र ज्योती ठाकरे मॅडम. धन्यवाद, थँक्यू. स्पर्धा संदीप पाटील SP ग्रुपला घडवण्यामध्ये आमची सर्वांची मेहनत आहे, प्रत्येक आमच्या शिलेदाराची मेहनत आहे आणि ताईंनी आमचं भरभरून कौतुक केलं. मायेची थाप आहे आणि आम्ही अजून जोमानं काम करू. परत ही स्पर्धा घडवताना वाडा क्रिकेट असोसिएशनचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं. वाडा क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्राच्या पटलावर मोठं करण्याचं काम, अगदी तोंडात साखर डोक्यावर बर्फ असे आमचे वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण मुख्य मंचावर शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या उपनेत्या आदरणीय ज्योती ठाकरे मॅम यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. मैच शुरू नहीं करना है. या ठिकाणी सन्मान केला होते वाडा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष जयेश पाटील साहेबांचा सन्मान आदरणीय उपनेत्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे मॅम यांच्या शुभ हस्ते सन्मान.
बिल्कुल इस शख्स ने वाड़ा क्रिकेट एसोसिएशन को एक नया रूप दिया। धन्यवाद डीजे। थँक्यू। त्याचबरोबर धनजी साने वाडा क्रिकेट असोसिएशन मेंबर यांचा सन्मान आदरणीय ज्योतिताईंच्या शुभस्ती या ठिकाणी केला जात आहे। देखिए प्लीज वेलकम। जयेश पाटिल ने वाड़ा क्रिकेट एसोसिएशन को बहुत ऊंचाइयों तक लेकर बचाओ। है। सामने भरले मैदानावर चर्चा झाली अशी जगभर सामने भरले मैदानावर चर्चा धन्यवाद। झाली अशी जगभर डीजे धन्यवाद। आणि या ठिकाणी कैलासजी तरे वेदांत इलेवन शिरसर यांच्याकडनं आम्हाला 1000 रुपये क्रॅश प्राइज आले। धन्यवाद दादा। धन्यवाद। आणि जाऊया आपण वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्याकडे बँजो स्टॉप। खरवलीकरांचा उत्साह आम्ही समजू शकतो। कृपया खरवलीच्या पूर्ण ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या स्टेजवर पाहुणे आहेत, आपल्या ताई आहेत, आपले आयोजक आहेत, तर तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो। तुमच्या जोडीला अजून पुढचा अर्धा तास आम्ही एन्जॉय करू। फुल पाहिजे तर आम्ही तुमच्यात तिकडे नाचायला येतो, काही हरकत नाही। आपण मित्रमंडळी आहेत, आपले घरचे संबंध आहेत। थोडीशी जरा कृपा आहे की जरा 2 मिनटं। सूरज थँक्यू, मला तुम्ही माईक दिलात, बोलण्याची संधी दिलीत। मी जास्त काय बोलत नाही, आपल्या मॅचला वेळ झाला आहे। मी फक्त ताईंना विनंती करतो की ताई सगळ्यांचा इथं सत्कार झाला, अगदी समालोचकांपासून आलेला प्रत्येक पाहुण्याचा आदर सत्कार हा इथं झालेला आहे, याच्या आधी होत आलेला आहे। पण आमच्या संदीप भाऊचा सत्कार तुमच्या हस्ते व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि पूर्ण मंडळाच्या सहकाऱ्यांना तुम्हाला मी आमंत्रित करतो की या आपण संदीप भाऊचा सत्कार ताईंच्या हस्ते होतो, त्याच्यात सामील व्हा। अभि निखिल पाटील, रोहित सुतार, राहुल भोईर, आकाश पाटील, प्रियेश पाटील, रुपेश पाटील, ऑल एसपी, संदेश पाटील या, दीक्षित पाटील, प्रतीक पाटील, मानस प्रतीक केकेसी या, रोहित पाटील, सगळे एसपी ग्रुप मेंबर या, कुणाल ना सचिनजी पष्टे निचोळे आपण यायचं आहे। प्लीज वेलकम। सचिनजी पष्टे निचोळे यांचा सन्मान तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे। वाडा क्रीडा असोसिएशन सदस्य सचिनजी पष्टे यांचा सन्मान केला। ते मोलाचं योगदान या स्पर्धेला त्यांचंही असोसिएशनकडनं लाभलंय, धन्यवाद। त्याचबरोबर निखिल बागुल यांचंही पण ते मैदानामध्ये आहेत, खजिनदार वाडा क्रीडा असोसिएशन। आपण त्यांचं बक्षीस वितरणाच्या वेळी सन्मान करू। वाडा क्रीडा असोसिएशन खजिनदार निखिलजी बागुल। ओके, आता मॅच चालू करायची का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी, भारत माता की जय। ओवर टू कम बॉक्स। धन्यवाद सूरज पाटिल। निखिल वागले, मशहूर कमेंटेटर निखिल वागले सर जुड़ चुके हैं। निखिल, एक बात कहूँगा, ज्योतिताई ठाकरे मैडम के बारे में मुद्दे की बात कही, यही तो काम रहता है कि 10 जुमले की जगह एक जुमला कहा, लेकिन मुद्दे पे कहा। हार्ट्स ऑफ यू मैडम। और सबसे बड़ी बात है कि बोलते रहना चाहिए। हम भी बोल रहे हैं, लिखती है बर वक्त कहानी नहीं लिखती, तारीख कभी खून को पानी नहीं लिखती। मैं इसलिए ज़िंदा हूँ कि मैं बोल रहा हूँ, दुनिया किसी गूंगे की कहानी नहीं लिखती। पहली गेंद आसमानी टोला, फ्लिक, 6 रन। व्हाट अ शॉट। सर किंग है, संकट मोचन, मयूर मर्दे बोरान। सिद्दीक सर, काल खरं तर गोरसईच्या विपक्षात हा जेव्हा सामना संपला त्यावेळी पॅकर्सच्या सोबत चर्चा झाली प्रीतम बारेशी, आणि आता त्यांना सांगितलं की ताकद लावली जाईल जिंकण्याकरता। ये इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं। वाइट गेंद
सिल्वर जुबली रन चाहिए चैंपियन बनने के लिए। उप सरपंच चषक बिलोशी को आप तक लाए। कह सकते हैं हम बिलोशी के शोमैन संदीप दादा पाटील साहब और एसपी ग्रुप। येस, एसपी ग्रुपचं इथून कौतुक करावंच लागणार आहे आणि सलाम आहे क्रीडा विश्वाकडून। वाडा क्रिकेट असोसिएशनचं देखील इथून मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत। आदरणीय जयेशजी पाटील, संदीपजी पाटील सर, आणि अजून एक धमाका आपल्या भेटीला येतोय गातेसच्या क्रीडांगणावरती। इस मरतबा बैकफुट फ्रंट फुट पे आए, गेंद को हल्के हाथों से चॉप किया, 1 रन। राहुल पाटील होते जे संघाचे स्वतः पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्याच सुकन्याच्या नावानं आज खरं तर खैवलीकरांचा उत्साह इथून फायनलमध्ये थोडेसे बॅकफुटवर जरी असले तरी देखील त्यांचा उत्साह द्विगुणित होणार आहे। है कोई टोटका आपके पास के खरेवली मैच में वापस आ जाए? इथून लढलं, मी एकच गोष्ट सांगतो की जगात कोणतंच मिशन हे इम्पॉसिबल नाही। बिल्कुल करिश्माती गेंदबाजी करना होगी। ओ ये अच्छी वापसी कमेंटेटर्स कर्स काम कर गए। उद्यापासून सिद्दीक सर पुन्हा 4 दिवस सलग रजनी क्रिकेट, डे नाईट क्रिकेटचा धमाका, वसुरीकरांचं भव्य दिव्य आयोजन याच क्रीडांगणावरती, याची देही याची डोळा तुम्हाला पाहायला मिळेल। फिर अच्छी गेंद ऑन द राइज खेलना चाहते थे, उछाल कम था गेंद में, इसकी ठोकर चली गई विकेट कीपर के पास। 9 रन आए, लेकिन पॉजिटिव एटीट्यूड लग रहा है, अप्रोच लग रहा है खरेवली वालों का। यस, राहुल पाटीलचं कौतुक करावं लागणार आहे। बढ़िया कवर ड्राइव, गैप में गेंद जा रही है, कोई मौका नहीं, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। मित्रांची तो जान हाय बाई कशानं तो कमनाय। आर सुन मेरे भाई संदीप पाटील भाई सनादच नाय। 13 बने और मैं चाहूँगा कि वाड़ा तालुका क्रिकेट का ये शो है और मैं चाहूँगा कि शो की एंडिंग के लिए, ड्रॉप सीन के लिए वाड़ा के मशहूर कमेंटेटर निखिल वागले जी माइक को लीड करें। यस सिद्दीक सर, ही जी ऑफिशियल अनाउन्समेंट आपण केली, उद्या या क्रीडांगणावरती जी लढत किंवा जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या स्पर्धांकरता देखील पहा गुरुग्रामच्या ग्रामपंचायत आहे वसुरी बुलोशी आणि आदरणीय संदीप भाऊ पाटील यांचंच त्या स्पर्धेकरता देखील मोलाचं पाठबळ असणार आहे। फटका खेचलाय लॉंग ऑफला, डीप मध्ये विशाल बागुल टिपतोय झेल आणि इथे मात्र बाद। सर खरं तर एन्जॉय केली स्पर्धा मागच्या 2 दिवस, आभार मानले पाहिजेत। बिल्कुल, मैं सबसे ज़्यादा संदीप पाटिल साहब, एसपी ग्रुप, मेरे काबिल दोस्त अभी पाटिल और कमेंटेटर सूरज पाटिल, निखिल, साथ ही साथ उभरते हुए कमेंटेटर अध्वर शेलार, बिलोशी के तमाम वासियों का, तमाम वाड़ा की टीमों का विशेष धन्यवाद करता हूं कि आप लोगों ने 2 दिन मेरे जैसे छोटे कमेंटेटर को भी बर्दाश्त किया। फार मोठा जोक इथून सिद्दीक सर तुम्ही मारला, जोक ऑफ द डे। आणि खरं तर आमचं महत्भाग्य आहे की आपल्यासारखा थोर समालोचक या क्रीडा स्पर्धेकरता जॉईन झाला। खरं तर भिवंडीमध्ये आपल्याकडनं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या। डोहळ्याच्या दोन्ही ट्रॉफीज असतील, टेंबिवलीची स्पर्धा असेल, शेलारकरांचं आयोजन असेल, सगळ्या स्पर्धांमध्ये। आणि आता एसपी ग्रुप अर्थातच सन्माननीय संदीप भाऊ पाटील आणि 10 PL मध्ये तुम्हाला ऐकलं आदरणीय संदीपभाई पाटील यांनी, आणि तिथेच ठरलं होतं की आदरणीय सिद्दीकजी भावे सर इथे या क्रीडांगणावरती येतील। वळूयात मैदानाच्या आतमध्ये, मोठा थ्रिलर सुरू आहे। निखिल मधुकर बागुल आणि त्याच्या विरोधात इट्स अ लॉंगेस्ट 6 ऑफ द नाइट, व्हाट अ शॉट, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट। थैंक यू। देखिए, गौर से देखिए क्या गजब का भिंगड़ी शॉट है। मैं चाहूंगा कि सामने से बताए बॉटम एंड का क्या इस्तेमाल करते हैं प्रीतम बारी। आखाती देशांमध्ये या खेळाडूनं नाव कमवलं सर। पहिला खेळाडू होता ज्यानं फार मेहनत घेतली आणि तिथे खरं तर त्याची प्रशंसा देखील केली आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंनी की सगळ्यात वेगवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं। निश्चितच शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती त्यानं केलेली मेहनत, तदनंतर मागच्या वर्षी रायगड या खेळाडूनं गाजवलं अक्षरशः। म्हणजे या खेळाडूला पाहण्याकरता
कर्जत असेल, खालापूर असेल किंवा पनवेलचं जे सेंट्रलाइज क्रिकेट आहे तिथे मोठ्या संख्येनं त्याचे 2 चाहते साल उपस्थित पहले झाले. माथेरान में गोल्डन 6 लगा के जिताया था. इसके साथ ही चैंपियन बनने जा रही है इस वक्त धाकटी धानो इज द चैंपियन. आयोजन केलंय लयच भारी संदीप पाटील भाईच आहे नियोजन दमदार आमच्या SP भाईच आहे नियोजन दमदार उपसरपंचाच्या शेका गाजतोय बिलोशी गावानं 1 नंबर उपसरपंचाच्या शेका गाजतोय बिलोशी गावानं 1 नंबर उपसरपंचाच्या शेका गाजतोय बिलोशी गावानं 1 नंबर उपसरपंचाच्या शेका गाजतोय बिलोशी गावानं 1 नंबर. मनापासून अभिनंदन खर तर. आणि बजाव थँक्यू. दोन्ही टीम आपण या ठिकाणी बँजो स्टेज कडे घेऊन या. गाडी येऊ द्या. रिक्षा आहे तर रिक्षा. चला काश्मीर खरिवली आणि वेदांत 11 डहाणू बोथ टीम फायनल विनिंग टीम वेदांत 11 डहाणू अँड काश्मीर 11 खरवली टीम प्लीज वेलकम. त्याचबरोबर ओमसाई निंबवली, दुपारेपाडा FDC आहान 11 FDC कुडूस, अबीर 11 आर पिलायन्स वाडा